नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे महान व्यक्ती यांच्यावरती प्रश्नसंच, जे की आयोग हमखास यांच्यावरती प्रश्न विचारतो. त्यामुळे मी महान व्यक्ती यांच्यावरती आज प्रश्नसंच घेऊन आलेली आहे. राज्यसेवा, PSI ST असो, सरळ सेवा यासह अनेक स्पर्धा परीक्षामध्ये महान व्यक्तीवरती हमखास प्रश्न असतो. त्यामुळे तुम्ही हे पूर्ण प्रश्नसंच बघायला विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व साईडची बेल आयकॉन म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समजेल की माझा नवीन व्हिडिओ हा कधी आलाय तो. चला मग आता बघूया आपण पहिला प्रश्न महान व्यक्तीमधला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तिजो का कुत्ता कोणत्या दलाने म्हटले होते? पहिला पर्याय आहे किवम पार्टी, दुसरा पर्याय आहे कम्युनिस्ट पार्टी, तिसरा पर्याय आहे जनता पार्टी आणि लास्ट आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे कम्युनिस्ट पार्टी. त्यानंतरचा प्रश्न आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचे नाव काय होते? पहिला पर्याय आहे अशोका, दुसरा पर्याय आहे बाजीराव, तिसरा पर्याय आहे मोरेपंथ आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. त्याचे योग्य उत्तर आहे मोरोपंथ, तिसरा पर्याय. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आता बघूया आपण. पंजाब के शेर कोणाला म्हटले जायचे? पंजाबचा शेर कोणाला म्हटले जायचे? पहिला पर्याय आहे सरदार पटेल, दुसरा पर्याय आहे लाला लजपत राय, तिसरा पर्याय आहे पृथ्वीराज सिंग आणि चौथा पर्याय आहे उमाजी नाईक. त्याचे योग्य उत्तर आहे दुसरं लाला लजपत राय. महात्मा गांधी यांना किती गोळ्या मारल्या आल्या होत्या? महात्मा गांधींना किती गोळ्या मारल्या होत्या यावरती आधी सुद्धा स्पर्धा परीक्षामध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, यानंतर सुद्धा येऊ शकतो. तर पहिला पर्याय आहे 8, दुसरा पर्याय आहे 3, तिसरा पर्याय आहे 6 व चौथा पर्याय आहे 4. त्याचं योग्य उत्तर आहे दुसरा पर्याय, 3 गोळ्या मारल्या होत्या महात्मा गांधींना. त्यानंतरचा पाचवा प्रश्न बघूया. नानासाहेब यांचे मूळ नाव काय होते? पहिला पर्याय केशव, दुसरा पर्याय गंगाधर, तिसरा पर्याय धुर्दुपंत आणि यापैकी नाही. त्याचे योग्य उत्तर आहे धुर्दुपंत. त्यानंतरचा 6वा प्रश्न आता बघूया आपण. सुभाषचंद्र बोस यांचे उपनाव काय आहे? पहिला पर्याय शिक्षक, दुसरा पर्याय पंडित, तिसरा पर्याय नेताजी आणि चौथा पर्याय यापैकी नाही. त्याचं योग्य उत्तर आहे नेताजी. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण 7 नंबरचा. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू कोणत्या साली झाला होता? 1964, 1936, 1940 का 1960? त्याचं योग्य उत्तर आहे पहिलं. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे मोहनदास करमचंद गांधी यांचे उपनाव काय होते? पहिला पर्याय आहे बापू, दुसरा पर्याय आहे बाबा, तिसरा पर्याय आहे दादा व चौथा पर्याय आहे यापैकी नाही. त्याचं योग्य उत्तर आहे पहिला पर्याय बापू. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया 9वा. महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या समाजांची स्थापना केली? पहिला पर्याय आहे हिंदू समाज, दुसरा पर्याय आहे मुस्लिम समाज, तिसरा पर्याय आहे आर्य समाज आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. त्याचं योग्य उत्तर आहे आर्य समाज, तिसरा पर्याय. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया. रामकृष्ण परमहंस यांचे बालपणीचे नाव काय होते? पहिला पर्याय रामू, दुसरा पर्याय गदाधर, तिसरा पर्याय काना आणि यापैकी नाही. त्याचे योग्य उत्तर आहे गदाधर. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया नावाने कोणाला ओळखले जाते? यावरती पण एकदा स्पर्धा परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे, व्यवस्थित लक्ष द्या. पहिला पर्याय आहे नारायण, दुसरा पर्याय आहे दादाभाई नौरोजी, तिसरा पर्याय आहे पृथ्वीराज चव्हाण आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. त्याचे योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. त्यानंतरचा 12वा प्रश्न आता बघूया. सत्य भगवान है और भगवान सत्य है हे वचन कोणी म्हटले होते? पहिला पर्याय तानाजी मालुसरे, दुसरा पर्याय महात्मा गांधी, तिसरा पर्याय उमाजी नाईक व चौथा पर्याय यापैकी नाही.
त्याचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधी, दुसरा पर्याय. त्यानंतरचा 13वा प्रश्न आता बघूया आपण. लोकनायक चा नावाने कोणत्या व्यक्तीला ओळखले जाते? पहिला पर्याय आहे श्रीपाद पंडित, दुसरा पर्याय जयप्रकाश नारायण, तिसरा पर्याय पवार आणि चौथा पर्याय यापैकी नाही. त्याचे योग्य उत्तर आहे जयप्रकाश नारायण. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया. लोकमान्य टिळक यांचे खरे नाव काय होते? पहिला पर्याय गणपत, दुसरा पर्याय राजाराम, तिसरा पर्याय पांडुरंग आणि चौथा पर्याय केशव. त्याचे योग्य उत्तर आहे केशव, 4 नंबरचा पर्याय. त्यानंतर 15वा प्रश्न आता बघूया आपण. छत्रपती शिवाजी संग्रहालय कुठे स्थित आहे? पहिला पर्याय आहे राजस्थान, दुसरा पर्याय आहे मुंबई, तिसरा पर्याय आहे गुजरात आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. त्याचे योग्य उत्तर आहे मुंबई, दुसरा पर्याय. त्यानंतर 16वा प्रश्न आता बघूया. महर्षी स्वामी दयानंद सरस्वती कोणत्या वर्णांचे होते? पहिला पर्याय आहे सर्व, दुसरा पर्याय आहे ब्राह्मण, तिसरा पर्याय आहे पंडित आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. त्याचे योग्य उत्तर आहे ब्राह्मण, दुसरा पर्याय. त्यानंतर 17वा प्रश्न आता बघूया आपण. छत्रपती शिवाजी यांचा जन्म केव्हा झाला होता? शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला होता हा प्रश्न आहे. पहिला पर्याय आहे 1630 मध्ये, दुसरा पर्याय आहे 1670 मध्ये, तिसरा पर्याय आहे 1620 मध्ये आणि चौथा पर्याय आहे 1660 मध्ये. त्याचे योग्य उत्तर आहे 1630 मध्ये. त्यानंतरचा 18वा प्रश्न आता बघूया आपण. गांधीजी यांनी सर्व परिस्थितीमध्ये कशाचे पालन केले? पहिला पर्याय सत्य, दुसरा पर्याय अहिंसा, तिसरा पर्याय अहिंसा आणि सत्य आणि चौथा पर्याय यापैकी नाही. तर अहिंसा आणि सत्य यांचे पालन केले होते. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. लोह पुरुष नावाने कोणाला ओळखले जाते? पहिला पर्याय सरदार वल्लभभाई पटेल, दुसरा पर्याय सुभाषचंद्र बोस, तिसरा पर्याय लोकमान्य टिळक आणि यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल, पहिला पर्याय. त्यानंतरचा प्रश्न बघूया आता आपण. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे कोणाचे वचन आहे? पहिला पर्याय आहे सुभाषचंद्र बोस, दुसरा पर्याय आहे महात्मा गांधी, तिसरा पर्याय आहे लोकमान्य टिळक आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. त्याचे योग्य उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. आनंदमठचे लेखक कोण होते? पहिला पर्याय आहे विनय, दुसरा पर्याय आहे नारायण पाटील, तिसरा पर्याय आहे बंकिमचंद्र आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे बंकिमचंद्र. त्यानंतर आता प्रश्न आता बघूया आपण कोणता आहे तर. गांधीजींची हत्या झाली तेव्हा त्यांचे वय किती होते? 78 वर्ष, 58 वर्ष, 50 वर्ष का 63 वर्ष? हे प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यावे असे मी अपेक्षित करते. आणि जर तुम्हाला अजून प्रश्नसंच पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.